कोण कोणाला फसवतंय ना ते आत्ताच कळेल. काय बोलती ही? आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात? त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतलीये, मग सोडते. आता कळलं तुझ्याशी का नातं जोडत नव्हतं ते? त्याचं कारण तू आहेस. तुझ्या नावाची गाठ मारते मी. जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत ही गाठ सुटत नसते. राजसी राजसी म्हणून आरती करत होतीस ना? काय तर म्हणे सून करून घरी आणणार तिला. पण काय झालं? दगा दिला ना तिने तुला? तू पण काय आहे, विषय तिथला तिथे संपवून टाकायचा ना, कशाला एवढा तमाशा केलास? अगं तमाशा त्या राजसीने नाही ग, त्या पोरीने केला. मी सगळं नीट जुळवून आणलं तर कोणालाही कळलं नसतं की ती अंगठी माझ्याकडे. पण हिने बरोबर पाहिलं मला. मोठी फौजदार नाही, सगळ्यांच्या झडत्या घ्या म्हणे. सगळ्यांसमोर माझा हात धरला ग, असा माझा अपमान केला सगळ्यांसमोर. तू कोणाबद्दल बोलतेस नक्की? अगं तीच ग, देवळात होती ना, आपल्या श्रेयाला पळवून नेत होती ती. लहान मुलासोबत कोणी असं वागतं का? आणि कोण आहात तुम्ही? अगं पण ती तिथे काय करत होती? तिसऱ्यांदा केलंय तिने हे. आधी त्या भाजी मार्केटात, नंतर त्या देवळात, आणि आज पार्टीमध्ये. सगळ्यांसमोर माझ्या इज्जतीचा फालुदा केला तिने. तिला सोडत नाही मी आता. माझ्याशी पंगा घेतलाय ना तिने, ती बघ तिच्या नावाची गाठ मारली मी. फक्त माझ्या तावडीत सापडू दे. नाही तिला इंगा दाखवलं ना तर नावाची निलंबरी नाही मी. आई तू त्यांना का बोलतेस? वहिनींचा फोन. हॅलो. हॅलो. हा वहिनी, एवढ्या रात्री कशी काय आठवण काढली माझी? नाही म्हणजे माझा अपमान केला म्हणून देवाने स्वप्नात येऊन कान बिन कापला की काय तुझा? नाही नाही, हा थांब थांब, होल्ड कर. वंस ऐका ना. अगं होल्ड कर, थांब. बस तात्कळत जरा, लय शानी समजतेस ना स्वतःला. हा बोल वहिनी. वंस तुमच्या फायद्याचंच बोलायचंय मला. फायदा? आणि माझा? तो कसा काय? नाही म्हणजे तू कधीपासून एवढा विचार करायला लागलीस माझा? परवा अनुभव घेतला ना. वंस त्या दिवसाचं विसरा ना. आपण अर्पिता आणि अनिशचं लग्न ठरवूनच टाकूया. हो ग बाई, वहिनी तू अचानक माझ्या बाजूने कशी झालीस? वंस मी तुमच्या विरोधात होते का कधी? नाही ना. तुमचं एक वेळ ठीक आहे हो वहिनी, पण तुमची ती आगाव कार्टी आणि तुमचा नवरा, तो तयार होणार आहे का लग्नाला? नाही बाई, जे काय ना ते नीट सांगा. मला काय हाऊस नाही आलीये सारखा सारखा अपमान करून घ्यायची. तसं नाही, ऐका ना. मग काय, लग्नही ठरेल आणि ते पारही पडेल. वहिनी अगं कसली चांगली आयडिया आहे. पण काय ग, तू हे सगळं दादाच्या विरोधात जाऊन करणार आहेस? नाईलाज आहे, करावं लागतं. मला अनिकेत आणि अर्पिताचं लग्न व्हायला हवंय. आता हे तुमच्या दादांना सांगायला गेले ना तर ते काही मजा ऐकणार नाही. म्हणून हा सगळा खटाटो. कळतंय का तुम्हाला? हो हो कळतंय पण आणि पटतंय पण. मग ठरलं. पण हे बघा, ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. हो हो मग सगळं ठरलं की मी तुम्हाला कळवते. हं? कळव. ठेवू मग विहीणबाई. ठेवा हा विनबाई. म्हणजे माझा अनिश बोलला तसंच झालं. अर्पिता नावाचे एटीएम एकदा घरात येणार. काय बोललास?
बघ आई, सॉरी, पण चूक तुझी होती ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. काय बोलतोयस तू? हा बोल, तू मलाच बोल रे, माझ्याच चुका काढ. तुला तुझी आई कधी बरोबर वाटली होती जी आज वाटणार आहे? बघावं तेव्हा बाहेरच्याचा पुळका याला. आई मी तसं कोणीच नाही, काय आई तसं नाहीये, तू माझं ऐकून घे. अगं तुझं बरोबर असतं तर तुझ्या बाजूने बोललो असतो मी. आणि मुद्दा इथे घरचा किंवा बाहेरचा हा नाहीये, चूक का बरोबर हा मुद्दा आहे. हो. आपण कितीही सारवासारव केली नाही तरी तुझं चुकलं होतं. का करतेस तू हे असं? अगं सोडून दे ना नाद श्रीमंतीचा. हे बघ, हळूहळू का होईना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन मी. पण हे असे शॉर्टकट्स नको आहेत आपल्याला. मला नाही आवडत माझ्या आईने असं वागलेलं. आणि 4 लोक जेव्हा तुला वेडवाकडे बोलतात ना तेव्हा सहन होत नाही मला. पण मी तुझ्या बाजूनी बोलूही शकत नाही कारण तुझं चुकलेलं असतं आई. आई हे बघ, मी आजपर्यंत तुला कुठलीही गोष्ट मागितली नाही, पण विनंती करतो आज, तुझ्यामुळे आपल्या घरच्यांना मान खाली घालायला लागेल असं प्लीज काही वागू नकोस. सोडून दे हा नाद प्लीज. हुकुमाचा एक होता ग माझा पोरगा, पण आज त्या पोरीनं त्याच्या आईला त्याच्याच नजरेतून उतरवलं. आता सोडत नसते मी तिला, सोडत नसते. आजचा दिवस एकदम नीट पार पडला. निकीवरचा आळ पण टळला आणि 4 पैसे पण कमावता आले. थँक्यू थँक्यू थँक्यू. असाच कायम सोबत राहा. चोरी केलीये तिने. तू माझी अंगठी चोरलीस, मला माझी अंगठी दे. सरळ बोल ना, एवढी महागडी अंगठी बघितली आणि नियत फिरली तुझी.